कोण असं म्हणतं की पार्लरमध्ये गेल्यानंतरच किंवा स्किन ट्रीटमेंट घेतल्यानंतर स्किनवरती छान असा ग्लो येतो. असं काही नाही बरं का. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, तुमची लाईफस्टाईल आणि सगळ्यात मेन तुम्ही तुमच्या स्किनची किती काळजी घेताय ना, याच्यावरती तुमच्या स्किनवरचा ग्लो डिपेंड आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक इझी होम रेमेडी सांगते, 15 मिनिटात होईल अशी. त्यासाठी मी एक बीट घेतलेला आहे बिचारानं, फ्रीजमध्ये बऱ्याच दिवसापासून पडलेला होता. त्याला घेतला मी, त्याला किसून त्याचा ज्यूस काढलेला आहे. त्याच्यामध्ये ना 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ ॲड केलेले. तुम्ही ना हवं तर बेसन पीठ सुद्धा ॲड करू शकतात. मिक्स केलेले रोज वॉटर टाकून आणि चेहऱ्यावरती ना 15 मिनिटासाठी अप्लाय केलेले. 15 मिनिटातच ना स्किनवरती मस्त असं इन्स्टंट ग्लो आलेला आहे. तुम्ही बघू शकतात. तुम्ही ना ही होम रेमेडी नक्की ट्राय करा. सगळं काही होतो, फक्त आपण कंटाळा करतो आणि आपल्या स्किनकडे ना दुर्लक्ष करतो. त्यानंतर मी माझं रुटीन शेअर करते, तुम्हाला वॉशिंग मशीन दाखवते. वॉशिंग मशीन घेतल्यापासून ना बराचसा लोड माझा कमी झालेला आहे आणि ना पायाचं दुखणं पण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे माझं. आता मी ना यांच्याकडे एक गोष्ट मागितलेली आहे, खूप दिवसापासून मागं लागलेली आहे मी, कारण की ना प्रेग्नेन्सीचा 9वा महिना सुरू होईल मला ते 10-15 दिवसामध्ये आणि मला ती गोष्ट हवी आहे. माहीत नाही मला पूर्ण होईल की नाही, शक्यतो नाहीच होणार आहे. लिमिटच्या बाहेर मागितलेली ती गोष्ट मी, पण होप सो. बघू, आपण बोलायला काय जाते, झालं तर झालं. तुम्ही मला गेस करून सांगू शकता की प्रेग्नेन्सीच्या 9व्या महिन्यामध्ये माझं काय प्लॅनिंग असेल. त्यांनी माझी इच्छा पूर्ण करू नाही तर नाही करू. मी तुम्हाला ना उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल की मी त्यांना काय मागितलेलं होतं. त्यानंतर माऊ घरीच होती आणि ना तिची बरीचशी काळजी घेतली मी आणि आता बऱ्यापैकी तिची तब्येत पण बरी आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.